तर सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही ब्लाऊजचं फिटिंग आणि फिनिशिंग बघू शकता आणि बऱ्याच वेळेला मला अशा कमेंट होत्या की काकेमध्ये जे आहे ब्लाऊज प्रिन्सेस कट ब्लाऊज ओढल्यासारखा दिसतो किंवा त्या साईडला जे आहे खूप प्लेट्स आणि फुगा आल्यासारखा दिसतो. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजचं पूर्ण कटिंग आणि फ्रंट पार्टचं स्टिचिंग जे आहे बघणार आहोत. सो व्हिडिओ जो आहे एकदम शेवटपर्यंत बघा. तर पॅडेड ब्लाऊजचं आपण प्रिन्सेस कट ब्लाऊज जे आहे कटिंग करणार आहोत. जर तुम्हाला कप्स स्किप करायचे असतील सो तुम्ही असंही ब्लाऊज जो आहे स्टिच करू शकता, कटिंग करू शकता. तर आता सगळ्यात आधी आपण आपल्या ब्लाऊजचं पूर्ण उंचीचं माप घ्यायचं आहे. आता हे जे मी ब्लाऊज आहे तर ते 38 साईजचं बनवत आहे. आता सगळ्यात आधी आपल्याला पूर्ण उंची जी आहे ब्लाऊजची 14 + 1 इंच 15 इंच घ्यायची आहे. आणि त्यानंतर जे शोल्डर आहे तर ते आपल्याला घ्यायचं आहे 5.5 इंच. तर 36 आणि 38 40ला आणि 40 साईजला आपण जे शोल्डर आहे 5.5 इंच घेत असतो. सो आपण इथं शोल्डर जे आहे 5.5 इंच घ्यायचं आहे आणि त्यानंतर जो आपला मुंडा आहे तर तो आपण 6 इंचावरती द्यायचा आहे. तर शोल्डर आपण 5.5 घेतलं, मुंडा आपण 6 इंचावरती घेतलेला आहे. आणि त्यानंतर जे छातीचं माप आहे आपलं 38चा चौथा भाग आपण 9.5 इंच घेतला, प्लस त्याच्यामध्ये 2 इंच आपण मार्जिन ॲड करून घेतलं. आता जी कमर आहे कमर आपण 8 इंचावरती घेतली, 8मध्ये प्लस 2 इंच परत आपण मार्जिन ॲड करून घ्यायचं आहे. आणि छाती आणि कमर जे आहे दाखवल्याप्रमाणे जोडून घ्यायचे आहे. आता फ्रंट मुंड्याचा जो शेप आहे तर तो द्यायचा आहे आपल्याला 1 इंचावरती. बॅक मुंड्याचा जो शेप आहे तर तो द्यायचा आहे आपल्याला 1.5 इंचावरती. आता जितका तुम्ही शेप जो आहे तर तो आतून द्याल तितकं तुम्हाला जे फिटिंग आहे काकेमध्ये एकदम छान बसेल. जे फुगा वगैरे येतो किंवा प्लेट्स पडतात तर त्या पडणार नाहीत जर तुम्ही व्यवस्थित जर शेप दिलात तर. आता जी गळारुंदी आहे तर ती मी 2.5 इंच घेणार आहे, कारण मला शोल्डरची पट्टी जी आहे तर ती थोडीशी कमी हवी आहे. सो मी गळारुंदी 2.5 इंच घेतलेली आहे. आणि जो पुढचा गळा आहे तर तो आपण घ्यायचा आहे 6.5 इंचावरती आपण घेणार आहोत. जितका पण तुमचा असेल गळा डीपनेक तितकं तुम्ही घेऊ शकता. तर मी 6 इंचावरती घेतलेला आहे. आणि त्यानंतर प्रिन्सेस कटचा जो कट पॉईंट आहे तर तो आपण घेतलेला आहे 4 इंचावरती. शोल्डरपासून खाली बस्ट पॉईंटचं माप जे आहे आपल्याला घ्यायचं आहे 10 इंचावरती. आता जितकी तुमची हाईट असेल त्यानुसार आपला हा बस्ट पॉईंट जो आहे तर तो घ्यायचा आहे. आता आपण हा बस्ट पॉईंट जो आहे 10 इंचावरती घेतला. त्यानंतर दोन्ही साईडला 1.5 इंच घेतलेला आहे. जसं आपण नेहमी आपल्या प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये बघतो तशा पद्धतीने आपला हा जो कटिंग आहे तर तो करायचा आहे. फरक फक्त एवढाच आहे की प्रत्येक व्हिडिओमध्ये मी फक्त कटिंग तुम्हाला सांगत असतो, या व्हिडिओमध्ये मी त्याचं स्टिचिंगसुद्धा तुम्हाला दाखवलेलं आहे एकदम प्रॉपरली. आता प्रिन्सेस कटचा जो शेप आहे तर तो आपण सेंटरपासून म्हणजे मुंड्यातून घेतलेला आहे एकदम सिंपल असा. आणि बघू शकता इथं आपल्याला जर पंचकोनी गळा जो आहे ठेवायचा आहे आणि तो थोडासा आपल्याला ब्रॉड करायचा आहे. सो आपण 1 इंच एक्स्ट्रा इथे घेतलेला आहे. म्हणजे पुढच्या गळ्याची जी रुंदी आहे 1 इंच खाली आपण वाढवलेली आहे. आणि त्यानंतर एकदम व्यवस्थित असा शेप जो आहे पुढच्या गळ्याला जो आहे आपल्याला द्यायचा आहे. तर हा शेप तुम्ही बघू शकता. आता मार्किंग जे आहे पेपरवरती पूर्ण आपलं कंप्लीट झालेलं आहे. आता आपण हे कट करून घ्यायचं आहे. आणि सगळ्यात आधी बॅक साईडचा जो मुंडा आहे तर तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर फ्रंट आणि बॅक जो आहे आपल्याला पेपर सेपरेट करून घ्यायचे आहेत. आता त्यानंतर आपला जो पुढचा गळ्याचा शेप आहे आपण जो पंचकोनी काढलेला आहे तर तो आपण इथं कट करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर बाकीचे जे पार्ट्स आहेत तर ते दाखवल्याप्रमाणे आपल्याला फ्रंट मुंडा आणि प्रिन्सेस कटचा जो शेप आहे तर तो कट करून घ्यायचा आहे.
आता फ्रंट आणि बॅक जो आहे आपण कट करून घेतलेला आहे. स्लीवचं कटिंग मी माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे सविस्तर. सो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्लीव्ज दाखवणार नाही कारण व्हिडिओ मग खूप मोठा होतो. सो इथं बघू शकता आता आपली फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट जो आहे आपल्याला अस्तरवरती काढायचा आहे. आता फ्रंट पार्ट जो आहे तर तो कशा पद्धतीने आपल्याला अस्तरवरती ठेवायचा आहे जेणेकरून आपलं जे शोल्डर आहे तर ते पडणार नाही, व्यवस्थित बसेल. किंवा जो फ्रंट साईडचा जसं की तुम्ही आता स्टार्टिंगला व्हिडिओ बघितला परफेक्ट फिटिंग जे आहे आपलं बसलं होतं ब्लाऊजचं. तर पहिल्यांदा आपल्याला बॅक पार्ट जो आहे तर तो काढून घ्यायचा आहे आणि बॅक पार्ट जो आहे तसं आपल्याला काढायचा आहे. त्याच्यामध्ये कोणतंच एक्स्ट्रा मार्जिन जे आहे तर ते घ्यायचं नाही. जसा पेपर आहे तसाच ठेवून आपल्याला हा कट करायचा आहे. आता बरेच पेपर पॅटर्न जे मी दिलेले आहेत तर ते सुद्धा अशा पद्धतीने हा व्हिडिओ बघून जे आहेत कटिंग करू शकता. तर आता बॅक पार्ट आपण कट करून घेतला. आता त्यानंतर आपल्याला जो फ्रंट पार्ट आहे तर तो क्रॉसमध्ये ठेवायचा आहे. 1.5 इंच आपल्याला एक्स्ट्रा वाढवून घ्यायचा आहे. आय आणि हुकच्या पट्टीच्या साईडला कमरेकडच्या साईडला खाली आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा वाढवून घ्यायचा आहे. आणि जी बाजू आपली जॉईंट होणार आहे दुसऱ्या बाजूला त्या साईडला आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. तर हे बघू शकता हा पॅटर्न क्रॉसमध्ये ठेवल्यामुळे आपल्याला काय होतं की जे शोल्डर आहे तर ते घातल्यानंतर खूप टाईट बसतं. बॅक साईडला गळा तुमचा कितीही डीप असला तरी जे शोल्डर आहे तर ते तुमचं अजिबात पडत नाही. सो आपल्याला ते करायचं आहे. आता हे बघा हे जे अस्तर आहे तर ते मी डबल काढणार आहे कारण आपण याला कप्स लावणार असल्यामुळे 4 पार्ट जे आहेत आपल्याला अस्तरचे काढायचे आहेत. म्हणजे 2 आपण मेन कापडाला जॉईंट करणार आहोत आणि 2 जे आहेत तर ते कप्सला आपण जॉईंट करणार आहोत. त्यामुळे मी अस्तर जे आहे इथं 4 फोल्ड करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण हे याच्यावरती क्रॉसमध्ये ठेवून मग हे आपण अस्तर जे आहे तर ते कटिंग करणार आहोत. आता अर्धा इंच मी एक्स्ट्रा घेतलं. आता ह्या पार्टमध्ये आपण पूर्ण मार्जिन जे आहे वाढवून घेतलेलं आहे. आता हा पार्ट आपण कट करून घ्यायचा. तर शेपसुद्धा तुम्ही बघू शकता एकदम छान असा आपला फ्रंट पार्टचा जो शेप आहे आलेला आहे गळ्याचा. आता प्रिन्सेस कटचा जो दुसरा पार्ट आहे तर त्या साईडला सुद्धा आपण कमरेकडच्या साईडला 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. तर 1.5 इंच मी एक्स्ट्रा घेतलेला आहे बघू शकता तुम्ही. आणि त्यानंतर आपली बाजू जी जॉईंट होणार आहे दुसऱ्या बाजूला तर त्या साईडला आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. तर हे 1.5 इंच मी घेतलेलं आहे. आता याचे सुद्धा आपण 4 पार्ट जे आहेत काढलेले आहेत. आता हे अस्तरचं कटिंग जे आहे आपण करून घेतलेलं आहे. आता हेच अस्तर जे आहे आपल्याला मेन कपड्यावरती ठेवून घ्यायचं आहे आणि हे कट करून घ्यायचं आहे. मेन कापडावरती आपल्याला एक्स्ट्रा कोणतंच मार्जिन जे आहे तर ते घ्यायचं नाही. फक्त आपल्याला शिलाईसाठी सोपं जाईल इतकं आपल्याला कापड जे आहे थोडं एक्स्ट्रा घेऊन मग ते कटिंग करून घ्यायचं आहे.
आता या राहिलेल्या काठामध्ये आपण नंतर शॉर्ट स्लीव्ह जे आहेत ती कटिंग करून घेणार आहोत। तर आता हे बघू शकता आपले जे पार्ट्स आहेत सगळे आपण कट करून घेतलेले आहेत। आता हे पहिल्यांदा 2 जे पार्ट आहेत तर ते मेन कापडाला आपण अटॅच करून घ्यायचे आहेत, जोडून घ्यायचे आहेत। म्हणजे याला चारी बाजूने आपण टीप मारून घ्यायची आहे। पलटी वगैरे अस्तर जे आहे आपल्याला यामध्ये आत्ताच लगेच करून घ्यायचं नाही, जसं आहे कापड तसं आपण हे जोडून घ्यायचं आहे सगळ्यात आधी। आणि एक्स्ट्राचं सगळं कापड जे आहे आपल्याला पूर्ण कटिंग करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपला जो प्रिन्सेस कटचा दुसरा पार्ट आहे तर त्याला सुद्धा आपण आपलं जे मेन कापड आहे तर ते जोडून घ्यायचं आहे। आता हे सुद्धा आपण एक्स्ट्राचं जे कापड आहे कट करून घेतलेलं आहे। आता आपण हे जोडून घेणार आहोत। प्रिन्सेस कटचे जे पार्ट आहेत तर ते अर्धा इंचाच्या स्पेसवरती आपल्याला हे जे पार्ट आहे तर ते जोडून घ्यायचे आहेत एकदम व्यवस्थित। तर हे जोडताना कुठेही आपल्याला कापड जे आहे तर ते खेचून लावायचं नाही, तर त्यामुळे काय होतं पुढच्या साईडला जे आहे सरळ बाजूला जे आहे प्लेट्स किंवा छोट्या छोट्या चुन्या पडलेल्या दिसतात। तर त्यामुळे हा जो पार्ट आहे तर तो जोडताना आपल्याला अजिबात खेचून घ्यायचा नाही, नॉर्मली जसा आहे तसाच आपल्याला हा लावून घ्यायचा आहे। तर हेच फिनिशिंग बघू शकता तुम्ही। विदाऊट कप्स शिवाय सुद्धा याच्यामध्ये जो कप्स तयार झालेला आहे तर तो एकदम व्यवस्थित आणि छान असा झालेला आहे। आता हे दोन्ही साइड जे आहेत मी कंप्लीट करून घेतलेले आहेत। आता आपला अस्तरचा जो पार्ट आहे तर तोही आपण प्रिन्सेस कटचा जो पार्ट आहे तर तो दोन्ही पार्ट जे आहेत आपल्याला जोडून घ्यायचे आहेत। आता अस्तरचे दोन्ही पार्ट जे आहेत आपण इथं जोडून घेतलेले आहेत। प्रिन्सेस कट इथं व्यवस्थित आपण स्टिच करून घेतलेला आहे। आता कप्स जे आहेत ते आपल्याला किती इंचावरती लावायचे आहेत बघा। तर सगळ्यात आधी आपल्याला कप्स घ्यायचे आहेत।
त्यानंतर त्या कप्सचा जो आहे आपला सेंटर पॉईंट जो आहे तर तो काढून घ्यायचा आहे। तर 4.5 इंचावरती आपण हे मार्किंग करून घ्यायचं कप्सचं आणि त्यानंतर आपल्याला कप्सचा सेंटर पॉईंट जो आहे तर तो काढून घ्यायचा आहे। आता सेंटर पॉईंट काढल्यानंतर आपल्याला तिथून एक खाली लाईन मार्किंग करून घ्यायची आहे। तर ही बघा एक लाईन मार्किंग करून घेतली। आता ती लाईन आणि आपल्या प्रिन्सेस कट जॉईंट जो केलेला आहे तर ती टिप ते एकावरतीच यायला हवी, या पद्धतीने आपण ठेवून त्याच्यावरती टिप मारून घ्यायची आहे। म्हणजे त्या टिपावरतीच आपला जो प्रिन्सेस कटची जी टिप आहे तर ती ठेवली आणि परत आपण त्याच्यावरती एक टिप जी आहे तर ती मारून घेणार आहोत। तर याच्यामुळे काय होतं, तुमचा जो कप्स आहे तर तो एका साईडला कमी किंवा एका साईडला जास्त तो असा होत नाही, एकदम प्रॉपर बसतो, सेंटर पॉईंट व्यवस्थित बसतो आणि त्याचं फिटिंगही छान येतं, बघू शकता तुम्ही। आता सेम दुसऱ्या साईडला आपण असंच करून घेणार आहोत। 4.5 इंचावरती मार्किंग केलं आपण। त्यानंतर कप्सचा जो आहे आपल्याला सेंटर पॉईंट काढून घेतलेला आहे। आतल्या साईडने सुद्धा आपल्याला सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे आणि एक लाईन मार्किंग करून घ्यायची आहे। आता ती लाईन आणि आपण प्रिन्सेस कटची जी लाईन आहे तर त्याच्यावरती आपण टिप मारून घेणार आहोत। तर हे बघा एकदम फिनिशिंग सहित आपले जे कप्स आहेत तर ते अटॅच झालेले आहेत। आता आपण ह्या मेन कपड्यावरती जे आहे तर ते ठेवून घेणार आहोत। तर मगाशी आपण गळा पलटी केला नव्हता, सो आता आपण इथं गळा जो आहे पलटी करून घेणार आहोत। तर दाखवल्याप्रमाणे आपल्याला प्रिन्सेस कटचं जो पार्ट आहेत या पद्धतीने ठेवून घ्यायचे आहेत आणि अर्धा इंचाच्या स्पेसवरती जसा शेप आपण कटिंग केलेला आहे पंचकोनी शेप, त्या शेपनुसार आपण ही टिप मारून घेणार आहोत। आता छोटे छोटे कट्स दिलेले आहे त्याला। अस्तर जे आहे आतल्या साईडला पूर्ण पलटी करून घ्यायचं आणि परत गळ्यावरती आपल्याला एक दाबटीप जी आहे तर ती द्यायची आहे। आता आपण याला चारी बाजूने स्टिच करून घेणार आहोत। तर सेम दुसरी ही साईड आपण अशी स्टिच करून घ्यायची आहे। आता गळा तयार झाल्यानंतर आपल्याला काय करायचं बघा, आपण जी लेस फ्रंटला लावणार आहोत तर ती पहिल्यांदा लेस इथं लावून घ्यायची आहे आणि त्यानंतरच मग आपण आई आणि हुकची पट्टी जोडून घ्यायची आहे, तर ते फिनिशिंग छान वाटतं। तर मी या ब्लाऊजसाठी स्टोन वर्कची लेस जी आहे तर ती घेतली होती, सो आपण ही लेस पहिल्यांदा नेकला लावून घेणार आहोत। तर ही बघा तर दोन्ही साईडला मी लेस जी आहे तर ती लावून घेतलेली आहे आणि त्यानंतर आता आपण आई आणि हुकची पट्टी लावून घेणार आहोत। तर त्याआधी जे स्टोन आपले शिलाईमध्ये सापडणार होते ते स्टोन आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मग आपल्याला आई आणि हुकची पट्टी लावून घ्यायची आहे। तर आय पट्टी जी आहे मी 3.5 इंचाची लावत असतो आणि जी हुक पट्टी आहे तर मी ती 2.5 इंचाची लावत असतो। आता वरच्या साईडला जी पट्टी आहे ती मी थोडीशी फोल्ड केली, कारण नेक आपला पूर्ण आपण रेडी करून घेतलेला आहे ऑलरेडी, त्यामुळे। आता हे दोन्ही पार्ट जे आहेत आपले असे अमोरासमोर ठेवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर स्ट्रेट एक लाईन जी आहे तर मार्किंग आपल्याला करून घ्यायची आहे। म्हणजे एक्स्ट्राचं जे कापड आपलं शिल्लक साईडचं आलेलं असतं बाहेर तर ते पूर्ण कटिंग करून घ्यायचं आणि त्यानंतर मग आपण इथं कमरपट्टी जी आहे तर ती अटॅच करून घ्यायची आहे, जी आपण 1.5 इंचाची किंवा 1 इंचाची सुद्धा काढू शकतो।
तर बघू शकता या पद्धतीने आपला जो फ्रंट पार्ट आहे पूर्ण आपण स्टिच करून दाखवलेला आहे. काय डाऊट वाटत असतील तर मला कमेंटमध्ये विचारू शकता. आता नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तेही मला कमेंट करून सांगा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. सोबत बेल आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सगळ्यात तुमच्याकडे येईल. थँक्यू.